येणारा असेल तर त्याला दुसऱ्या व्यक्तीला घाबरायचे कारणच नाही. डर है, डर. शरद सोनवणे नाम का डर है, इस वजह से तो और दो शेर शरद सोनवणे बाहर से लाए हुए. म्हणजे काय की शरद सोनवणेंना कुठून ना कुठून तुम्ही ब्लॉक करायचा प्रयत्न करा, पण लक्षात ठेवा जेवढं जेवढं प्रत्येकाला तुम्ही त्रास दिला तेवढं तो अनुभवाने उंचावर जातो. मग याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातल्या सर्व जनतेने आता मनातून ठरवलंय, काही होऊ द्या, कितीही पाकिटे येऊ द्या, हो पाकिट आला 1000 रुपये मिळतील, 2000 रुपये मिळतील, मटण चिकन अमुक तमुक बाटल्या सगळं होईल, पण 5 वर्ष पुन्हा एकदा तुम्हाला गुलामगिरी जर ठेवायची नसेल तर फक्त आणि फक्त पर्याय हा शर्तच आहे. हे कुठल्याही राजकीय व्यासपीठावरून बोलणं सांगणं आम्ही प्रत्यक्षरित्या खाली पाहतो. जेव्हा ग्रामपंचायतचा सरपंच उपसरपंच असतो, इथले नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक असतात, उपनगराध्यक्ष असतात, नगराध्यक्ष असतात, यांना वेठीस धरलं जातं. कोण धरतं? लोकप्रतिनिधी. तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा? वेठीस न धरता आता यांनी सांगितलं की 1 दिवसात 2 तासामध्ये 2 दिवसात आपल्याला एनओसी भेटली, ओसी सर्टिफिकेट. बरोबर ना? हे का भेटलं? आपोआप भेटलं का? पूर्वी तर भेट देत नव्हते, काहीतरी ब्लॅकमेल करत असतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा हे सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात आले, आपल्या डोळ्या देखत ही इमारत उभी झाली 1837 नंतर, हे सन्माननीय सिनियर साहेबांनी त्यांच्या हाल अपेक्षा काढल्या. हो कसे तिथं राहायचे बसायचे तुम्हाला कुणाला कल्पना नसेल, पण वकिलांना सतत घरी जरी गेलं तरी प्रत्येक पक्षकाराचा सतत विचार करावा लागतो. मेंटली फिजिकली स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी प्रत्येकचं बाजूचं सराउंडिंग त्यांना चांगलं लागतं. माझी ही कळकळीची यासाठी विनंती आहे, कुणालाही अपघात होऊ द्या. शरद दादा आहे, काल परवा प्रचारात आमच्या मावळामध्ये प्रचार चालू होता साहेब, एकाचं घर जळालं, तिथं ते प्रचार सोडून दादा तिकडे त्या जळीत कुटुंबाच्या भेटीला मदतीला गेले. मग मला सांगा की अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला मिळालेला आधार, मी तुम्हाला काय सांगितलं का प्रत्येक व्यक्तीला मिळालेली जी अडचण आहे त्या अडचणीच्या काळात जो उभा राहतो तो आपला आहे. त्याचा पुतळा हा जगातला मोठा पुतळा उभा राहतोय. मग मला सांगा, जुन्नरची शिवजन्मभूमी हिचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात रोवलं जाईल की नाही? गुगलवर सर्च केलं वेअर इज द स्टॅच्यू ऑफ शिवाजी महाराज हायएस्ट, कुठे उत्तर येईल? शिवजन्मभूमी जुन्नर. ही बाब जेव्हा आपण गर्वाने सांगू ना, मी जुन्नरचं आहे, पूर्वी सांगायला लागायचं जुन्नरचं आहे, मग त्याला सांगायला लागायचं नाही मी जन्मभूमी शिवजन्मभूमी, मग त्याला सांगायचं अष्टविनायक. हा डिफरंट आहे. आपण जेव्हा अनेक स्टेट्स मध्ये जातो ना त्यावेळेस ही आपल्याला भूमिका सांगावी लागते. मग जेव्हा तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जाल त्यावेळेस स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल, स्टॅच्यू ऑफ इतर कोणते असतील, तर ही गोष्ट आज दिसते तशी सोपी आणि साधी नाहीये. यामुळं तुमच्या सर्व समाज बहुजनांना, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, इतर कुठल्याही समाजात असू द्या, प्रत्येकाचं परिवर्तन हे निश्चित होणार आहे. असं ना सगळ्यांना की इलेक्शन आले की रोडवर खडी येऊन पडणार, आपल्याकडे रोड चालू होणार आहे आणि आपले विद्यमान लोकप्रतिनिधी मोठी कामं करणार आहे, या गैरसमजातून आपली तेव्हा जनता भुलून जायची. परंतु आज त्यावेळेच्या काळात जेव्हा आमदाराच्या घरी जायला मध्ये एजंट लागायचे, कामं कोणती करायची असतील तर त्या व्यक्तींना विचारल्याशिवाय ती कामं होत नव्हती. एवढं सोडावं, सन्माननीय आताचे विद्यमान उमेदवार सन्माननीय शेरकर कुटुंबीय, काळे कुटुंबीय यांच्या मध्य कारखान्याला जाताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या कुटुंबियाला त्रास होईल अशा पद्धतीचा मधला रस्ता सुद्धा बनवला जात नव्हता. तो कुठल्या हेतूने बनवला जात नव्हता याचा कधी आपण विचार केला नाही. कारण त्या कुटुंबाला, त्या कारखान्याला, ह्या आपल्या सगळ्या सभासदांच्या लोकांना त्रास व्हावा त्याचा दृष्ट राजकीय हेतू विचारात ठेवून ही केलेली कृती होती. पण आज आपण पाहतो जुन्नर तालुक्याच्या मुख्य रस्त्यांचं अतिशय प्रामाणिकपणे जाळं विणलं गेल्यामुळं आपल्याला प्रत्येकाला नारायणगावला जायचं, इथून 15 मिनिटात पोहोचतो, ओतूरला जायचं 15 मिनिटात पोहोचतो, यासोबत इतर अशा अनेक गोष्टी आहे, टाइम, वेळ, पैसा, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाचल्यात. उमेदवार कोण सक्षम आहे हे आपण डोळसपणे प्रत्यक्षरित्या पाहू शकतो. लोकांची मुलं झाली तर त्यांचा विवाह करून देणं हे आई बापाचं स्वप्न असतं, पण ते करून देताना त्याची आर्थिक कालावधी परिस्थिती असते. आणि या सगळ्या बाबी जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा काही लोक आत्महत्या करतात, जमिनी विकतात, नवे नवे सावकाराच्या कर्जाखाली, ओझ्याखाली जाऊन आत्महत्या जीवन संपवतात. मग हे थांबवावं या चांगल्या हेतूने यांनी जुन्नर तालुक्यात हजारो विवाह करून दिले. मग हे का कोणासाठी केलंय? कुणीतरी आपल्या जवळच आहे, कुणीतरी सर्वसामान्य शेतकरी. ही बाब आपण का केलेली याचा दूरदृष्टीपणा या सन्माननीय नेतृत्वाकडे आहे. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, मागील 4/4/2024 माझ्यावर एक प्रसंग झाला. एक वकील म्हणून बोलतोय साहेब,
आपल्याला अनेकांना काही घटना माहीत असतील, पण जेव्हा प्रसंग झाला तेव्हा रात्रीच्या 2 वाजेपर्यंत हा शरद सोनवणे इथं जुन्नर पोलीस स्टेशनला माझ्यासाठी ठाण मांडून बसलेले होते. उद्या आपल्यातला प्रत्येक व्यक्ती, त्याच्यावर कोणतीही अडचणी उद्या, त्या रात्री आपल्यातले अनेक वकील, केतनसह अनेक वकील त्या ठिकाणी शरददादांसोबत होते. चूक माझी, बरोबर, मी वाईट, काय असेल ते असेल, पण खोटा गुन्हा दाखल करणारा या तालुक्यातलाच नेता होता आणि मला वाचवण्यासाठी धडपड करणारा हा शरद सोनवणे होता. हा फरक तिथे लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण म्हणतो एखाद्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, पण अन्याय होणारा आणि अन्याय करणारा यांच्यामध्ये जेव्हा समेट होती, गुन्हाच दाखल करायचा नाही हे ज्यावेळेस ठरलं जातं, त्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी फोन करून तुमच्यावर गुन्हा दाखल करायला लावत असेल तर हा तुमच्यावर अन्याय आपण सहन का करायचा. म्हणून असा लोकप्रतिनिधी असावा जो लोकांना अडचणीत न आणता अडचणीतून सोडवणारा असावा. माझी कळकळीची विनंती आहे साहेब, जेव्हा जेव्हा प्रत्येकावर वेळ येईल सांगून येणार नाही, पण त्या रात्री त्या क्षणी आपल्यासोबत जो असतो तो आपला मित्र असतो. अनेकांनी प्रामाणिकपणे मला सोडवण्यासाठी एकही असा, फक्त 218 वकिलांमधला एक वकील असा होता का ज्यांनी एकाला फोन करून सांगितलं की याला काही होऊ दे, अडकू दे, पण 217 जण हे सचिन चव्हाणला प्रेम करणारे होते. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे मित्रांनो, ही गोष्ट सोपी नसते. एक वकील जेव्हा एक विचार मांडतो, लोकांमध्ये सांगतो, त्यावेळेस ही भावना एका क्षणाची नसते, अनुभवाची असते. मी एका गावचा लोकप्रतिनिधी, माझ्या वडिलांनी 35 ते 40 वर्ष राजकारणात काम केलेले, प्रदीर्घ अनुभवाची शिजोरी मला त्यांच्याकडून मिळालेली आहे. पण मी का निवडले शरद सोनवणेंना, ते यासाठी निवडलेले मित्रांनो, तुम्ही फोन करा, तुमचा फोन उचलला जाईल. फोन उचलला गेला नाही तरी रिटर्न कॉल येईल, ही खात्री फक्त आणि फक्त शरददादांकडे. आता शरद सोनवणे हे नाव किती घाबरवण्यासारखं आहे आणि का घाबरलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामांच्या जोरावर तो व्यक्ती निवडून येणारा असेल तर त्याला दुसऱ्या व्यक्तीला घाबरायचे कारणच नाही. डर है, डर. शरद सोनवणे नाम का डर है, इस वजह से तो और 2 शेर शरद सोनवणे बाहर से लाए हुए. म्हणजे काय की शरद सोनवणेंना